हा बघा, हा फायनान्शियल पिरामिड आपण फॉलो केला पाहिजे. एखादा आपण घर घेतलं, फ्लॅट घेतला, सॉरी प्लॉट घेतला, त्याच्यावर घर बांधतोय आपण, तर आपण काय करतो, आधी पाया पक्का करतो. पाया पक्का न करता जर तुम्ही वरती गेले तर कधीही ते पडू शकतं. म्हणजे वरती मस्त छान छान बांधतं, पण खाली जर पाया पक्का नसेल तर पडू शकतं. तर फायनान्शियल पिरामिडमध्ये खाली येतं सगळ्यात आधी टर्म इन्शुरन्स, मग हेल्थ इन्शुरन्स, मग इथे येतो लॉंग टर्म गॅरंटेड प्लॅन, जो लॉंग टर्म चालेल आणि गॅरंटेड असेल. मला अक्षर खराब आहे, त्याला इग्नोर करा. प्लस SIP, हे 2 नंबरला येतं. 3 नंबरला येतं तुमचं इमर्जन्सी सेव्हिंग. बँकेत, घरी, कुठेही ठेवा तुम्ही इमर्जन्सी काही पैसे, किंवा म्युच्युअल फंड मध्ये ठेवा. 3 महिन्याचे इमर्जन्सी सेव्हिंग ठेवायचे. अचानक लॉकडाऊन आलं, काही झालं त्यासाठी. त्याच्यानंतर येतं बघा तुमचं, हे झाल्यावर रिअल इस्टेट, म्हणजे घर असू द्या, काय असू द्या, गोल्ड, व्हेकल, आणि मग याच्यावर येतं तुम्हाला अजून काही लक्झरी कोणाला घ्यायची असेल, प्लॉट घ्यायचा आहे, फार्म हाऊस घ्यायचं आहे, ते याच्यावरती येतं. अजून अजून कार्स घ्यायच्यात, एक्स्ट्रा काय घ्यायचे ते. तर अशा प्रकारे हे केलं पाहिजे. तर पण काय होतं, लोक हे फॉलो करत नाहीत आणि आधी वरच्या गोष्टी घेतात आणि खालच्या करत नाहीत, आणि त्याच्यामुळं थोडंसं काही झालं की पडून जातं सगळं. तर त्यामुळे हे महत्वाचं आहे फॉलो करणं. आता उदाहरणार्थ एखाद्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये आणि त्याने 1 कोटीची जागा घेतलेली आहे, आणि त्याला आपण पकडू की हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट करायला लागलं. लिव्हर ट्रान्सप्लांटला आजच्या जमान्यात 52 लाख रुपये लागतात जवळपास. तर 52 लाख तो देऊ शकत नाहीये. मग काय करेल तो, अचानक घर विकेल. घर विकायला गेलं तर पैसे किती लागतील, येतील लगेच. अचानक विकायला गेलं तर जागेची किंमत कमी येते, आणि मग त्याचं म्हणजे सगळं पुढचं मुलांचं शिक्षण, त्याचं रिटायरमेंट सगळं उद्ध्वस्त होईल. त्यामुळे सगळ्यात आधी हेल्थ आणि टर्म याच्यासाठी काय, तर समजा तो लिव्हर ट्रान्सप्लांट केलं, पण तो नाहीच वाचला आणि तोच घरातला कमवत आहे, तो गेला तर पुढे मग मुलांचं शिक्षण आणि इतर गोष्टी कशा करणार. तर या टर्म मधून 1 कोटी 2 कोटी रुपये भेटले तर पुढे किमान ते चालू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचं उत्पन्न जर 10 लाख आहे, त्याने 2 कोटीचा काढला पाहिजे. 2 कोटीचा का काढला पाहिजे, 10 लाखचा 1 कोटी का काढला नाही पाहिजे. समजा 10 पट पैसे भेटले 1 कोटी तो गेल्यावर, आणि 1 कोटी आपण बँकेत ठेवले, तर बँकेत किती व्याज दर, 6%. तर 6 लाख रुपये भेटतील. तर 6 लाख रुपये तो आधी कमवत होता 10 लाख रुपये. 6 लाख म्हटलं तर फॅमिलीला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. माणूस गेल्यावर अजून जास्त खर्च वाढतो. तर त्यावेळेस मग जर 2 कोटीचा असेल तर 12 लाख रुपये भेटतील. म्हणजे तो जरी घेतला तरी मुलांचं शिक्षण, घरच्यांची जबाबदारी, आई वडिलांचं म्हातारपण ते तर संपत नाहीये. मग म्हणून टर्म पाहिजे 20 पट असलेला. त्याच्यानंतर येतो एक लॉंग टर्म गॅरंटेड प्लॅन. आता काही ना टर्म आणि हेल्थ मिळत नाही त्यांच्या वयानुसार किंवा त्यांच्या एज्युकेशन नसल्यामुळे वगैरे. तर त्यावेळेस हा त्यांच्यासाठी सोल्युशन आहे. शिवाय हे 2 घेतल्यानंतर तो घेतला पाहिजे. पण समजा हे 2 नाहीच कोणाला घेता आले तर हा घेतला पाहिजे. तर लॉंग टर्म गॅरंटेड प्लॅन म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म पैसे मिळत राहतील आणि गॅरंटेड मिळत राहतील. आता मेडिकल सायन्समुळे असं झालं की आपलं वय 100 पर्यंत गेलंय. 100 पर्यंत वय गेले तर मग त्याच्यात आपलं काम करण्याचं तर लिमिट आहे, 55-60 मॅक्स करू शकतो, बरोबर आहे. त्याच्या पुढे काम करू शकत नाही. त्यानंतर मला पैसे भेटत राहिले तर मी जगू शकेल चांगलं. आणि SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, म्हणजे म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट होतात आणि किमान 12% तरी वाढतात. आणि चांगला फंड निवडला तर अजून चांगले सुद्धा वाढू शकतात. पण त्याच्यात हे पण आहे की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, बट सगळ्यात सेफ ऑप्शन तो सुद्धा आहे. त्यानंतर 3 महिन्याची रक्कम आपण इमर्जन्सी सेव्हिंग म्हणून ठेवली पाहिजे. रिअल इस्टेट, गोल्ड, व्हेकल याच्यामध्ये याच्यानंतर. आणि हे आता हे लोक वरच्या गोष्टी करतात, खालच्या करत नाही. पण खालच्या करणं आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. येते काही प्रश्न याच्याबद्दल?
बरोबर हां टाकलेलं आहे. हां सांगताय ते. हां. आता तुम्हाला काही शंका मॅडम? तुम्हाला काही शंका? ओके. आता मी एक एक प्लॅन घेतलो यातला. हे थांबवा मॅडम आता.